जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. ज्ञानोबांचा योग हा आपला मार्ग आहे, कारण त्यांना निवृत्तीनाथांची जी दीक्षा आहे ती ह्या मार्गाची आहे. तेव्हा कुंडलिनी सिद्ध महायोग हा जो योग आहे, हा ज्याची कुंडलिनी जागृत होऊन त्याला ही दीक्षा देण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे, अशा सद्गुरूंकडून दीक्षा घेऊन जो योग करतो त्याने त्याला सिद्धी प्राप्त होतेच होते. त्याने प्राप्त होणारी सिद्धी ही आत्मसिद्धी आहे. समाधी तर आहेच आहे, पण त्या समाधीच्या पुढेही हा योग आपल्याला आत्म्याकडे घेऊन जात असल्यामुळे आत्मसिद्धी प्राप्त करून देतो. परंतु हा योग जगामध्ये फार प्रचलित नाही, फारसा प्रसिद्ध नाही. लोकांमध्ये त्याचा प्रसार नाही. लोकांना हा माहीत नाही, त्यामुळे जे बाकीचे योग आहेत तेच योग लोक करीत बसतात आणि त्यांना प्राप्त होणाऱ्या ज्या सिद्धी आहेत, जे फल आहे ते आत्मफल नाही. फार तर ते समाधीपर्यंत जातात. चांगदेव पण समाधीपर्यंत गेले होते, परंतु त्यांना आत्मसिद्धी प्राप्त झालेली नव्हती. म्हणून ज्ञानोबांना त्यांना चांगदेव 65 सांगावी लागली. म्हणून ज्ञानोबा आपल्याला सांगतात, योग यागविधी ह्यांच्या सिद्धी खऱ्या सिद्धी नव्हे. खरी सिद्धी म्हणजे आत्मसिद्धी. सिद्धी शब्दाचा अर्थ या ठिकाणी ज्ञानोबांना अपेक्षित असलेली जी सिद्धी आहे ती आत्मसिद्धी आहे. तेव्हा येणे नव्हे सिद्धी, या मार्गाने आत्मसिद्धी प्राप्त होत नाही. आत्मसिद्धी प्राप्त होणार नाही. उलट काय होते? वायाची उपाधी दंभधर्म. परंतु या मार्गामध्ये जे गेलेले असतात त्यांनी त्या योगाचे असंख्य प्रकार हाताळलेले असतात. ते ध्यान लावतात, धारणा धरतात, समाधी लावतात, निरनिराळ्या प्रकारची आसने लावतात, बंधमुद्रा लावतात. त्याच्यामध्येही अनेक प्रकार आहेत. तेव्हा या अनेक प्रकारांनी त्यांच्यामध्ये एक प्रकारचा अहंकार निर्माण होतो की मला हे सगळे कळते, मला हे सगळे समजते, मला खूप चांगले येते. आणि म्हणून साधारणतः तुम्ही बघा, जी माणसे अशा बाह्य साधनांचा अभ्यास करून तज्ज्ञ बनतात ती माणसे अहंकारी होतात. त्यांच्यामध्ये अहंकार येतो. अहंकार येतो की मी जास्त शिकलेला आहे, मला जास्त कळते, मीच यावर ताबा मिळवलेला आहे. म्हणून हा दंभ आणि धर्म, वायाची उपाधी, या उपाधी व्यर्थ आहेत. म्हणजे इतर मार्गांच्या या बाह्य उपायांनी, योग आणि हवन अशा यज्ञांच्या मार्गाने मिळणाऱ्या सिद्धींनी जो मनुष्य फार दंभी होतो, दंभ म्हणजे ढोंग, आणि तो तर दाखवतो की मी तर फार धर्मी आहे, धर्मपालन करणारा धर्मश्रेष्ठ आहे, मी मोठा, त्याला अहंकार येतो आणि त्या उपाधीमुळे तो मनुष्य वाया जातो. पण त्याला खरे ज्ञान म्हणजे आत्म्याचे ज्ञान झालेच नाही, आणि आत्मज्ञानाशिवाय इतर तुमच्या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. म्हणून साधकांनो, ज्ञानोबा आपल्याला असे सांगू इच्छितात की आपला जो मार्ग आहे, कुंडलिनी सिद्ध महायोग, हा अंतर्योग आहे. हा असा बाह्य करायचा योग नाही. ह्या मार्गात काही शिकविण्याचीही गरज नाही. एकदा असे सद्गुरू मिळाले की त्या सद्गुरूंकडून ती जी दीक्षा होते ती कुंडलिनी जागृतीची दीक्षा होते. आणि ती शक्ती एकदा जागृत झाली की मग त्या शिष्याला करायचे काहीच राहत नाही. ती शक्ती त्याच्याकडून सर्व काही करून घेते आणि त्याला आत्मस्थितीपर्यंत पोहोचवून देते. ती समाधीच्याही पुढे जाते. म्हणून कुंडलिनी महासिद्ध योग हा सगळ्यात श्रेष्ठ असा सिद्ध महायोग आहे. आणि ह्याने प्राप्त होणारी सिद्धी ही आत्मसिद्धी आहे, असे ज्ञानोबांना सांगायचे आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.